भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी दिनांक 26 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात प्रवेश करत नवा इतिहास रचलाय। राकेश शर्मा यांनी केलेल्या ऐतिहासिक अंतराळ प्रवासानंतर अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरलेत। यानंतर अंतराळवीर म्हणजेच ॲस्ट्रोनॉट हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आलाय। खरं तर अंतराळवीर किंवा ॲस्ट्रोनॉट हा शब्द सगळ्याच देशांमध्ये वापरला जात नाही। विविध देशांमध्ये अंतराळ यात्रींसाठी वेगवेगळे शब्द किंवा नावं वापरली जातात, जसं की कॉस्मोनॉट, तायकोनॉट, आणखी बरीच। या नावांमध्ये नेमका काय फरक आहे? ही नावं कोण ठरवतं? भारतात अंतराळ यात्रींसाठी कोणता शब्द वापरला जातो आणि त्याचा अर्थ काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी अनिशा डुंबरे आणि कॅमेऱ्यावर आहेत रिद्धेश कदम। खरं तर अंतराळ प्रवाशांना त्यांच्या राष्ट्रीय उत्पत्ती किंवा भाषेनुसार नावं देण्याची परंपरा आहे। या परंपरेचे मूळ मानवी अंतराळ संशोधन कार्यक्रमांच्या ऐतिहासिक विकासात आहे। ज्या देशांकडे स्वतःचे अंतराळ कार्यक्रम आहेत ते त्या देशाच्या सांस्कृतिक आणि भाषिक वैशिष्ट्यांचे प्रतिबिंब असणारी विशिष्ट संज्ञा वापरून आपल्या अंतराळ प्रवाशांना संबोधित करतात। अमेरिकेने 1950च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1960च्या दशकाच्या सुरुवातीला नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासा अंतर्गत मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम सुरू केला। त्यावेळी ॲस्ट्रोनॉट या शब्दाची प्रेरणा ही ग्रीक भाषेतून घेण्यात आली। ग्रीक भाषेत ॲस्ट्रॉन म्हणजेच तारा आणि नॉट म्हणजे खलाशी। नासाचे तत्कालीन प्रशासक टी कीथ ग्लेनन आणि त्यांचे उपप्रशासक ह्यू ड्रायडेन यांनी अंतराळ यानातील क्रू मेंबर्सना ॲस्ट्रोनॉट म्हणावं की कॉस्मोनॉट यावर चर्चा केली होती। ड्रायडेन यांनी कॉस्मोनॉट शब्दाला पसंती दर्शवली। त्यांच्या म्हणण्यानुसार अवकाश उड्डाणं ही व्यापक स्वरूपाची असणार, त्यात ॲस्ट्रो हा शब्द फक्त ताऱ्यांपुरता मर्यादित आहे। परंतु बहुतांश नासा स्पेस टास्क ग्रुप मेंबर्सने ॲस्ट्रोनॉट या शब्दाला पसंती दिली आणि पुढे तेव्हापासून तोच शब्द वापरासाठी प्रचलित झाला। स्पेशियोनॉट हा शब्द प्रामुख्यानं युरोपियन स्पेस एजन्सीच्या मोहिमेत सहभागी होणाऱ्या तसेच फ्रेंच अंतराळ प्रवाशांसाठी वापरला जातो। स्पेशियोनॉट हा शब्द स्पेशियम या लॅटिन शब्दापासून आलाय, ज्याचा अर्थ अवकाश असा आहे। तर कॉस्मोनॉट म्हणजे रशियन किंवा पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमधील अंतराळ यात्री। रशियन भाषेत कॉस्मॉस या शब्दाचा अर्थ अवकाश किंवा अंतराळ असा होतो आणि नॉट म्हणजे खलाशी, म्हणूनच कॉस्मोनॉट। 15 ऑक्टोबर 2003 रोजी चीननं आपल्या पहिल्या क्रू मिशन शिंझोऊ 5 च्या प्रक्षेपणासाठी मानवी अंतराळ कार्यक्रमात प्रवेश केला। या मोहिमेत यांग लिवेई या चीनी तायकोनॉटला अंतराळात नेण्यात आलं, ज्यामुळे तो अंतराळात प्रवास करणारा पहिला चीनी व्यक्ती ठरला। मांदारिन या चीनी भाषेत तायकोंग या शब्दाचा अर्थ अवकाश असा होतो आणि ग्रीक भाषेत नॉट म्हणजे खलाशी किंवा प्रवासी। हा शब्द सामान्यतः पश्चिमेकडे चीनी अंतराळ प्रवाशाला सूचित करण्यासाठी वापरला जातो। तथापि देशातील अंतराळ प्रवाशांचे अधिकृत चीनी नाव हे वुहांग युआन आहे, ज्याचा अर्थ विश्वाचे प्रवासी असा होतो। व्योमनॉट हा भारतातील अंतराळवीर किंवा अवकाश यात्रीसाठी वापरला जाणारा शब्द आहे। अंतराळवीर किंवा स्पेसमन या शब्दांप्रमाणेच व्योमनॉट हा शब्द देखील अंतराळात प्रवास करणाऱ्या व्यक्तीसाठी वापरला जातो, पण तो फक्त भारतीय अंतराळवीरांसाठी वापरला जातो। व्योमनॉट हा शब्द भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोद्वारे तयार करण्यात आलाय। याचा अर्थ भारतीय अंतराळवीर किंवा अवकाश यात्री असा होतो। या शब्दाची फोड केल्यास व्योम आणि नॉट हे दोन स्वतंत्र शब्द मिळतात। त्यातील व्योम हा शब्द संस्कृत भाषेतील असून त्याचा अर्थ अवकाश, तर दुसरा शब्द नॉट हा इतर देशांप्रमाणेच आपणही ग्रीक भाषेतून घेतलाय, ज्याचा अर्थ प्रवासी किंवा खलाशी असा होतो। भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम गगनयानमध्ये सहभागी होणाऱ्या अवकाश यात्रींना व्योमनॉट असे म्हटलं जाणार आहे। अमेरिका, रशिया आणि चीन नंतर स्वदेशी मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम विकसित करणारा भारत हा चौथा देश आहे। अंतराळ प्रवाशांना त्यांच्या राष्ट्रीय भाषेवर आधारित नावं देण्याची ही परंपरा अमेरिका आणि USSR यांच्यातील शीतयुद्धाच्या काळात झालेल्या अंतराळ शर्यतीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये रुजलेली आहे। मानवी अंतराळ संशोधनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक देशानं आपला स्वतंत्र अंतराळ कार्यक्रम सुरू केला आणि त्या अनुषंगानं आपल्या अंतराळवीरांसाठी विशिष्ट संज्ञा निवडली। यातून त्या देशाची राष्ट्रीय ओळख, सांस्कृतिक अभिमान आणि राजकीय भूमिका स्पष्टपणे दिसून येते। तर ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।